मंडळी, मी आहे विघ्नेश नाईक आणि स्वागत आहे आपल्या मालवणी झिलगो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आहे, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो श्री देवकलेश्वर देवस्थान नेरूळ श्रींचा जो रथ आहे त्याची आज पुनः प्रतिष्ठापना आज दिनांक 5-6-7-2025 या 3 दिवशी पार पडण्यात येणार आहे। आपल्या तुम्हाला माहितीच आहे की आपल्या श्री देवकलेश्वर महाशिवरात्री उत्सव याची खास जो दिवस असतो तोच म्हणजे आपल्या श्रींची भव्य दिव्य रथातून जी मिरवणूक काढली जाते त्याचाच आज प्रतिष्ठापना जो सोहळा आहे पार पडण्यात येणार आहे। तोच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। जर व्हिडिओ हा आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। श्रींचा रथ आणि तिथे पूजाविधी चालू आहे, ती तुम्हाला आता दाखवेनच। श्री देवकलेश्वरांचं दर्शन आता जाऊया। आज गर्दी थोडी कमी आहे कारण संध्याकाळ झाली, आता जवळजवळ 5:30 वाजले आणि उद्या जो कार्यक्रम आहे तो सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारीपर्यंत आहे। दुपारी महाप्रसाद सुद्धा आहे 6 तारीखला। म्हणजे तर मंडळी, या ठिकाणी बघू शकते की रथ इकडे आहे, त्यानंतर सगळे मानकरी बसले आहेत आणि या साईडला पूजाविधी चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, संध्याकाळचे 7 वाजले आणि मी अजून असं इथेच। तर आता बघूया कितपर्यंत पूजाविधी झाली आहे। आज तेवढी अशी गर्दी नाही, पण उद्या गर्दी असतील। या पूजाविधी अजून पण चालू असा। तर मंडळी बघा, या ठिकाणी रथाला लाइटिंग करतायत, सगळेजण बसले आहेत। या ठिकाणी पूजाविधी चालू आहे। Amen.
तर मंडळी रात्रीचे 8:30 वाजले आणि रथ बघू शकता लाईटीने सजवलाय पूर्ण. तर मंडळी आज आहे 6 तारीख. ब्राह्मणाने सांगल्याप्रमाणे सर्वजण आपल्या कलेश्वर मंदिराभोवती 11 फेऱ्या घालत आहेत. बघू शकते. तर मंडळी तुम्ही बघू शकताय रथ फुलांनी सजवला आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या श्रींचा जो रथ आहे तो फुलांनी सजवला आहे. त्या ठिकाणी पूजाविधी चालू आहे आणि या ठिकाणी आपले सगळे मानकरी आहेत ते बसलेले आहेत. आणि सकाळीच 7:30 वाजता सर्वांनी 11 प्रदक्षिणा मंदिराभोवती घातल्या आणि त्यानंतर मंदिरामध्ये गेल्या. त्यानंतर अभिषेक केला आणि त्यानंतर सगळेजण इकडे आता आले आहेत. त्यानंतर आता देव काढणार आहेत. आपली देवस्वारी रथाजवळ येणार आहेत. त्यानंतर श्रींची आपल्या मूर्ती जी आहे ती आपल्या मंदिराभोवती पालखी फिरणार आहे. आपली मूर्ती आहे ती रथावर विराजमान होणार. तर मंडळी तुम्ही बघू शकताय आपल्या श्रींचा जो रथ आहे तो फुलांनी सजवला आहे आणि या साईडला पूजाविधी चालू आहेत सगळ्या. तर आपल्यासोबत आहेत सचिन नाईक कांडरीवाडीमधले. तर सचिन नाईक, कसं वाटतं तुका आपल्या जो रथाची अर्चा असा कसा होता? एकदम भारी. देवाचं दर्शन घ्यायला? हो. सकाळी 11 प्रदक्षिणा मारायला होता. हो.
मंडळी सकाळी जे 11 प्रदक्षिणा मारल्या त्यामध्ये हा सखी आला होता. मी पण येणार होतो, जरा लेट झालं मला, त्यामुळे मी 11 प्रदक्षिणा नाही घातल्या. आता मी जातोय फोटोशूट करायला तिथे. आपल्यासोबत सचिन आहे, हा छोटा भाऊ आहे. खूप झाली या भाविक भक्तांची. अजून मेन जो कार्यक्रम असतो तो अजून बाकी आहे, त्यासाठी गर्दी खूप होतली या. त्यासाठी सगळे मानकरी गावकरी सगळे असत. तर मंडळी या ठिकाणी नाश्त्याची पण सोय केलेली होती, बघू शकता. सगळेजण नाश्ता खातात, आमचे गावकरी असत नाश्ता खातात. काय हो काका, नको कसं हा नाश्ता होय येतंय. नाश्ता कसं नाश्ता कसं नाश्ता कसं हां 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 काका पण असत गर्दी. तर मंडळी बघू शकता या ठिकाणी नाश्ता पण आहे, उपमा. आणि आपले विनय काका आहेत. तर ही मंडळी आमची देव स्वारी आहे. श्रीदेव पूर्व, श्रीदेव रवळनाथ आणि श्रीदेव भूतनाथ. रथाची जी पूजा आहे ती आता चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो. आणि भाविक भक्तांची गर्दी पण वाढत चालली आहे. सगळे भाविक भक्त बसले आहेत.
तर मंडळी महाप्रसाद चालू झाला आहे. तर मंडळी बघू शकतात आजच्या या महाप्रसादासाठी डाळ भात, वाट्यांची उसळ, गोड भात. तर नमस्कार, आपल्यासोबत आहेत मानकरी गावकरी आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की श्रींच्या रथाची जी पुनःप्रतिष्ठापना झाली तर त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती ते सांगतील. नमस्कार काका, तर तुमचं नाव कसं? नमस्कार, मी माजी सैनिक अनिल पांडुरंग नाईक या नेरूळ गावाचा रहिवासी आहे. हा श्रीदेव कलेश्वर हे नेरूळ गावाचं ग्रामदैवत आहे आणि पूर्वीपासून या रथाची परंपरा चाललेली आहे. महाशिवरात्रीच्या वेळी आमच्या या गावात श्रीदेव कलेश्वरचा 5 दिवस उत्सव असतो. त्यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीदेव कलेश्वर श्रींची रथात बसून मिरवणूक काढली जाते. त्या दिवशी गोवा, कर्नाटक, पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि बाहेरच्या राज्यातून पण या दिवशी महाशिवरात्रीला लोकांची खूप गर्दी असते.
त्यामुळे आज जो आमचा जुना रथ होता त्याचं विसर्जन करून नवीन रथ तयार केला होता, त्याची पुन्हा प्रतिष्ठा केली. हा कार्यक्रम आमचा 5 दिवस चालला. 1 तारखेपासून आज 6 तारीखपर्यंत हा कार्यक्रम चालला. ज्याप्रमाणे महाशिवरात्रीला श्रीची मिरवणूक काढतात त्याचप्रमाणे पूर्ण रथात बसून मिरवणूक काढली गेली. त्यात होम वगैरे करणे 21 भटजींच्या साह्यानुसार करण्यात आला, पूजापाठ करण्यात आली. त्याशिवाय या शेवटच्या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसादाचा उपभोग घेता आला. सांगता करताना नाटक, भजन असे कार्यक्रम ठेवून समाप्ती करण्यात आली. गर्व आहे की आमच्या नेरूळ गावाचं एक ग्रामदैवत आहे. हे पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या ठिकाणी नामावंत झालेलं आहे.